नमस्कार. मी दादा दडस. माझी पत्नी योगिता दडस ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घड्याळ या चिन्हावर उमेदवार आहे आंधळी गटातून. आणि मी सामाजिक कार्य करतो, पहिल्यापासून करत आलो आहे आणि अजून इथून पुढे मी करत राहील. आणि एक अशी वावंडळ उठवली की उमेदवार मॅनेज झाला. हे काय हुकुमशाही आहे का मॅनेज व्हायला? आणि एवढं सोपं असतं मॅनेज व्हायचं तर मग या अगोदरच आम्ही कशाला समाजसेवा करत बसलो असतो, स्वखर्चातनं पैसे खर्चत बसलो असतो. मला एवढा राग आहे की माझे सेल्फी पॉईंट काढले. ज्या गावात मी लोकांनी मला मदत म्हणून मागितलं की सेल्फी पॉईंट द्या, सेल्फी पॉईंट काढले. परत ना इतर ठिकाणी मी शाळांना मदती दिल्या, बऱ्याच ठिकाणी. पण तिथं त्या लोकांना बी असं सांगितलं गेलं की तुम्ही त्यांच्यावर काम करू नका, हे करू नका, ते करू नका. तरी माझ्या पक्षश्रेष्ठीनं विश्वास ठेवून माझ्या पत्नीला जे तिकीट दिलंय, त्या तिकिटाला मी कधीही त्या दिलेल्या संधीला कधीही तडा जाऊन देणार नाही. त्यांनी माझ्या विश्वास ठेवला आहे, त्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. आणि ह्या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये. येणाऱ्या 5 तारखेला 5 फेब्रुवारी 5 फेब्रुवारीला मतदान आहे. मतदाना घड्याळ्या चिन्हासमोरील बटन दाबून मतदान करायचं आहे आणि माझ्या पत्नीला योगिता दडसला विजयी करायचे आहे. कसं आहे, मी याच्या अगोदर समाजकार्य करत आलो, इथून पुढे बी करत राहणार आहे. इलेक्शन झाल्यानंतर पण करत राहणार आहे. काही लोक आता चालूला उमेदवार आहेत, परत 5 वर्षांनी तुम्हाला दिसतील, 5 वर्ष दिसणार पण नाहीत. इलेक्शन झालं की ते गायब होतील, ते डायरेक्ट परत पुढच्या 5 वर्षालाच उगवतील. तर माझं सगळ्याला आव्हान आहे की कुणी असल्या अफवांवर विश्वास ठेवू नये. येणाऱ्या 5 तारखेला तुम्हाला सगळ्यांना मला सहकार्य करायचं आहे मतदानाच्या रूपाने. तर माझी एवढीच सगळ्यांना अपेक्षा आहे की मी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे. मी काय कुठल्या खानदानी राजकारण्यांचा मुलगा नाही किंवा काय म्हणते त्याला, घराणेशाहीतला मुलगा नाही. तर माझं एवढंच सांगणं आहे की मला सर्वांनी सहकार्य करणं गरजेचं आहे. तुम्हाला जी उमेदवारी मिळाली ती राष्ट्रवादी अर्थात अजितदादांच्या पक्षातून मिळालेली आहे, म्हणजे सगळ्याच घटक पक्षांनी इथे आहे. काय सांगताल तुम्ही दादांचं विजन घेऊन आता इथं काम करणार आहात या? कसं आहे, साहेबांनी मला अजितदादांना भेटवले आणि अजितदादांनी काही गोष्टी मला सांगितलेत की काही केलं तर घाबरायचं नाही, आम्ही आहे बरोबर. आणि दादा राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री माझ्याबरोबर असताना मी काय कोणाला घाबरायची गरज नाही. तर माझं म्हणजे दादांवर पूर्णपणे विश्वास आहे, साहेबांवर पण पूर्ण विश्वास आहे. तर त्यांच्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. अशा पद्धतीनं मी काम करेन. तुम्ही जे निवडणुकीच्या मैदानात काय मी निवडणुकीच्या मैदानात 100% कायम आहे, शेवटपर्यंत आहे. आणि येणाऱ्या 7 तारखेला तुम्हाला दिसेल बोलाल? गुलाल.